दावोस हे फक्त एक शहर नाही, तर आज या ठिकाणी जगाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. इथे आज जे ठरतंय ते जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ठरवते आणि याच दावोसच्या व्यासपीठावर महाराष्ट्राने स्वतःची ओळख भारतातील एक जागतिक विकासाचा विश्वासार्ह भागीदार म्हणून ठामपणे मांडली आहे. ते नेमकं कसं पाहूयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत जयेश पाटील. महाराष्ट्र भारताच्या भविष्याचं पॉवर हाऊस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शब्द आज आकड्यांमधून, निर्णयांमधून आणि धोरणांमधून साकार होताना दिसत आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम 2026च्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तब्बल 14,50,000 कोटी रुपयांचे 19 सामंजस्य करार केले आहेत. ही केवळ गुंतवणूक नाही, ही महाराष्ट्राच्या पुढील अनेक दशकांची विकास दृष्टी आहे. या गुंतवणुकीतून राज्यात 15 लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. याचाच अर्थ 15 लाख कुटुंबांचं भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे. 15 लाख तरुणांच्या स्वप्नांना दिशा मिळणार आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या उद्योग, गुंतवणूक आणि वाणिज्य विभागामार्फत जगातील विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांशी हे करार करण्यात आले आहेत. हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, IT आणि ITES, डेटा सेंटर्स, EV, ऑटोमोबाईल, जहाज बांधणी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ही क्षेत्र केवळ उद्योग नाहीत, तर आता ही महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक रचना आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा विकास आता एका शहरापुरता मर्यादित नाही. मुंबई सोबतच रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि अहिल्यानगर या भागांमध्ये देखील उद्योग पोहोचणार आहेत. याचाच अर्थ असा होतो की विकासाचा प्रवाह आता महानगरातून ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागांकडे देखील वळतो आहे. स्थानिक रोजगार वाढणार आहेत, स्थलांतर कमी होणार आहे आणि सर्वसमावेशक विकास आता साकार होणार आहे. आता यात मुंबईसाठी नेमकं काय मिळालंय ते देखील पाहूयात. पहिल्याच दिवशी विक्रमी म्हणजे 96 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक सुनिश्चित करत MMRDAने केवळ नियोजन प्राधिकरण न राहता जागतिक नवोपक्रमांचा शिल्पकार म्हणून स्वतःची ओळख अधिक ठळक केली आहे. 9.6 लाखांहून अधिक रोजगार आणि मुंबई इन मिनिट्स ही संकल्पना वास्तवात उतरण्याचा प्रवास आता अधिक वेगवान होतो आहे. दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्र आज जगासमोर एक भविष्याभिमुख, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदार म्हणून उभा आहे. आणि इथे राहणं हे म्हणजे आपल्या राज्याला रेलेव्हंट ठेवणं. आणि आम्ही मागच्याही वेळी आलो, दरवर्षी आम्ही येतो आणि खूप चांगल्या प्रकारे इथे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राला मिळते. याही वेळी मला अपेक्षा आहे की खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला गुंतवणूक मिळेल. ते विशेषतः आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो की त्यांनी आज भारताला ग्लोबली एक अतिशय रेलेव्हंट अशा प्रकारचं डेस्टिनेशन म्हणून तयार केलेलं आहे. वेगवेगळ्या सेक्टरची इन्व्हेस्टमेंट भारतात येते. आमचा प्रयत्न आहे की ही जी इकोसिस्टीम त्यांनी तयार केली आहे तिचा फायदा घेऊन महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर भारतात ठेवायचं आणि ते सातत्याने आम्ही करू शकलेलो आहोत. त्यामुळे आताही ज्या इन्व्हेस्टमेंट येतील महाराष्ट्रातल्या, माझा अंदाज असा आहे की सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील. आणि विशेषतः मुंबईचा विचार कराल तर आता जी तिसरी मुंबई आपण तयार करतो आहे, या तिसऱ्या मुंबईकरता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा. कारण विशेषतः जे काही फॉरेन फंड्स आहेत ते भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज पाहत आहेत. अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, न्यू टाउनशिप्समध्ये गुंतवणूक करण्याच्या, थीम बेस्ड अशा प्रकारच्या नवीन पार्क्समध्ये गुंतवणुकी करण्याच्या. तर त्याकरता एक प्रकारे मी जर असं म्हटलं की मेन्यू कार्ड आमच्याकडे आहे की तुम्हाला कुठे करायचं सांगा, आमच्याजवळ ती जागा आहे. मुंबईतील सर्क्युलर इकॉनॉमी, घनकचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुणवत्ता नियंत्रण, MMR क्षेत्राचा विकास आणि तिसऱ्या मुंबईसाठी निश्चित करण्यात आलेला आराखडा, यातूनच महाराष्ट्र फक्त वाढत नाहीये तर शाश्वत पद्धतीने पुढे जातो आहे. पुढील 2 दिवसात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर,
फिनटेक, लॉजिस्टिक, ईव्ही आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात आणखी मोठे करार देखील अपेक्षित आहेत. मैत्री म्हणजेच महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष या एकल खिडकी व्यवस्थेमुळे गुंतवणूकदारांना विश्वास, वेग आणि स्थैर्य मिळत आहे. कोका कोला, आयकिया, स्कोडा ऑटो यासारखे जागतिक कंपन्या असणाऱ्या कंपन्या आता महाराष्ट्रात अधिक गुंतवणुकीसाठी आणि विस्तारासाठी पुढे येत आहेत. ह्या कंपन्या महाराष्ट्रात उद्योग धोरणांचं कौतुक करत आहेत. हा केवळ दाओसचा क्षण नाही, तर हा महाराष्ट्राच्या पुढील पिढ्यांसाठीचा पाया आहे. रोजगारासाठी महाराष्ट्र, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र, शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र आणि म्हणूनच महाराष्ट्र विकसित भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस आहे. हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.